नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये आजचा व्हिडिओचा खूप जो काही विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओचा विषय सगळ्यांनी जाणून घ्या. खरड छाटणीनंतर सूक्ष्म घड निर्मिती होते, त्या घडाचं पालन पोषण खराब वातावरणामध्ये आपण पालाश आणि स्फुरदला महत्त्व देऊन कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. परत एकदा व्हिडिओचा विषय सांगतो. सूक्ष्म घड निर्मिती तुमच्याकडे झाली आहे 40 ते 60-65 दिवसामध्ये. जवळजवळ 50-60% बागांमध्ये सूक्ष्म घड निर्मिती झाली आहे. व्हिडिओचा विषय आहे सूक्ष्म घड निर्मिती झाली आहे, परंतु त्या घडाचं पालन पोषण या अवकाळी पाऊस ढगाळ वातावरणात पालाश आणि स्फुरदचा वापर करून कसं केलं गेलं पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं, एक साधारणतः शेंडा टॉपिंग पर्यंत आलेल्या बागेमध्ये आपण उभे आहोत. सपकेन केल्यानंतर आपण जर बघितलं, सपकेन केलेले आहे इथं जे टायगर बर्ड ज्याला आपण म्हणतो, हे पेऱ्यातील अंतर सुरुवातीचं जे छोटं राहिलेलं आहे, हा शेंडा पुढे येतोय. इथं थ्रिप्सचा थोडाफार प्रादुर्भाव झालाय. 9-10 पानावर आपल्याला हा शेंडा पिंचिंग करायचा आहे आणि सूक्ष्मगड निर्मिती 100% इथं झालेली आहे. पण या घडाचं पालन पोषण करण्यासाठी आपल्याला पोटॅश लेवल आणि त्याचप्रमाणे फॉस्फरस लेवल कशी टिकून ठेवता येईल, फवारणीच्या माध्यमातून असेल, जमिनीच्या माध्यमातून असेल, त्याचप्रमाणे पानांची किपिंग क्वालिटी आणि या पावसामध्ये पानं आपल्याला आपली गोडीबार छाटणीपर्यंत कसे टिकवता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. योगेश यादवराव जाधव, पिंपळगाव दाभळी, तालुका चांदवड, चांदवड, जिल्हा नाशिक. नाशिक अगदी मनमाडच्या लगत, लगत. हो, म्हणजे पुढं जिल्हा बदलतोय, अगदी बॉर्डरवर आहे. बॉर्डरवर. एकंदरीत तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तत्पूर्वी तुमचा मोबाईल नंबर जाणून घेतो. तुम्हाला मोबाईल नंबर सांगा. 95 27 28 85 33. मी डॉक्टर किसानला कुणाच्या मार्फत जोडले गेले का, कुठून माहिती मिळाली होती तुम्हाला? पालखेडवरून जोडीदार आहे आमचे मित्र अजय थेटे यांच्याकडून नंबर मिळाला तुमचा आणि तुम्हाला कॉल केला. त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर केला. आज हो. छाटणी होऊन किती दिवस झाले? आज छाटणी होऊन जवळपास 2 महिने झाले. 2 महिने झाले, 60 दिवस झाले. हो. पुढच्या 10-12 दिवसामध्ये शेंडा टॉपिंगला येईल. काडी खूप चांगली नियोजन आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटलं, जर दरवर्षी तुम्ही म्हणजे गेल्या 7-8 वर्षापूर्वीची तुमची बाग आहे, हो. अनेक वर्षापासून तुम्ही द्राक्ष शेती करताय, टोमॅटोची शेती करताय, इतर डाळिंबची शेती करताय, पण द्राक्ष शेतीमध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? त्यांचे औषध नियोजनानुसार कमी आहे बुवा, जास्त औषधं नाही आणि हे नाही केलेलं आपलं डिपिंग, हे पेस्ट नाही केली, त्याच्यामुळे तरी एकसारख्या फुटवा निघालेला आहे. म्हणजे थोडक्यात जे काही युट्यूबला तुम्ही बघितलं किंवा तुमच्या मित्राने सांगितलं की हो. डॉक्टर किसानचा एकच वादा, खर्च कमी उत्पन्न जादा, तुम्हाला जाणवतंय का काय? हो, शेड्यूल नुसार म्हणजे औषध खर्च कमी आहे आणि व्यवस्थित आहे नियोजन. नक्की. हो. मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषय आहे सूक्ष्मगड निर्मिती झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पानं टिकून ठेवताना त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा वरतून फवारणीतून कशी दिली गेली पाहिजे, जमिनीच्या माध्यमातून कशी दिली गेली पाहिजे, त्या संदर्भामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं की ज्या वेळेस आपण बगलफुटी काढतो आणि पुढच्या 8 दिवसामध्ये आपल्याला शेंडा टॉपिंग करायचं आहे, पेरातील अंतर आपल्याला कमी मिळालंय, सूक्ष्म घडाची निर्मिती चांगल्या पद्धतीने झाली, सातत्याने ढगाळ हवामान आहे, अशा वेळेस आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी? एक साधारणतः 75-80 दिवसाला आपल्याला फॉस्फरस लेवल वाढवत असताना आपल्याला एक स्लरी देऊन घ्यायची. त्या ठिकाणी एकरी 5 लिटर पोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गुळ. आणि त्याच दरम्यान जसं तुम्ही या ठिकाणी बघताय, शेंडा टॉपिंगला आपल्याला पुढच्या 7-8 दिवसामध्ये आपल्याला वेळ आहे. हे जे काही पेऱ्यातील अंतर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघताय. हा टायगर बर्ड किंवा इतर सूक्ष्मगड निर्मिती झाली, या घडाचं पालन पोषण आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं आहे. आणि याच दरम्यान ह्या अवकाळी पावसामध्ये तुमच्याकडे करपा असेल, डाउनी मिल्डू असेल, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला 2 बुरशीनाशकांच्या फवारण्या करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फॉस्फरसयुक्त खतांचा वापर करायचा आहे, त्याचप्रमाणे पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे. मग कसा केला गेला पाहिजे त्यासाठी या स्टेज ज्या ठिकाणी असतील, 60, 65, 70 दिवसाच्या बागा असतील, त्या ठिकाणी तुम्हाला पहिला स्प्रे, त्या ठिकाणी थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी मोव्हेंटो एनर्जी 200 लिटरला 200 मिली. थ्रिप्सचा प्रादुर्भाव नसेल, पानं चांगले असतील, शेंडा चांगला असेल, पण आपल्याला त्या ठिकाणी
हवेतील नायट्रोजन जे एक्सेस होतोय, वेलीमध्ये नायट्रोजन वाढतोय, पेऱ्यातील अंतर जास्त वाढायला सुरुवात होते, पाणी कमी देऊन त्या ठिकाणी तुम्हाला पहिली फवारणी करायची आहे. सल्फेट ऑफ पोटॅश 200 लिटरला 1 किलो, एसओपी 1 किलो, कॉपर जे बुरशीनाशक आहे COC कॉपर ऑक्सिक्लोराइड हे तुम्हाला घ्यायचं आहे 400 ग्रॅम आणि टिल्ट या बुरशीनाशकाची 25 मिली अशी एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 4-5 दिवस जाऊन जी स्लरी मी तुम्हाला सांगितली ती स्लरी महत्वाची आहे. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 63% फॉस्फरस तुमच्या वेलीमध्ये जमिनीतून कसा गेला पाहिजे, जो 80% पर्यंत फिक्सेशन होतो, वरती 20-30% पर्यंत जात नाही, त्यासाठी तुम्हाला 5 लिटर 4 स्ट्रोक 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि त्याच्यासोबत 4 किलो गुळ हे जर तुम्हाला प्रात्यक्षिक बघायचं असेल तर 4-5 दिवस ही स्लरी द्यायच्या अगोदर पिट्युअल पानदेट परीक्षण करून घ्या. आपल्या वेलीमध्ये फॉस्फरस किती आहे हे बघा आणि त्यानंतर स्लरी दिल्यानंतर 8 दिवसाने तुम्ही परत एकदा पिट्युअल पानदेट परीक्षण करा. तुम्हाला 63% प्लस त्या ठिकाणी फॉस्फरस दिसल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट, एसओपी कॉपर टिल्टचा स्प्रे गेला, 4-5 दिवस जाऊ द्या. 4-5 दिवसानंतर एक बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी 0-60-20 500 ग्रॅम, अँट्राकॉल 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही सायटोकॉनिन लेवल कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी 6BAचा वापर 2 ग्रॅम पर्यंत करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला शेंडा टॉपिंग केल्यानंतर पहिला बोर्डोचा स्प्रे द्यायचा आहे 200 लिटर पाण्याला. इन्स्टंट चुना 250 ते 300 ग्रॅम, मोरतूत 500 ते 600 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम, 0050 1 किलो. शेंडा स्टॉपिंग हा जो पुढचा शेंडा आहे हा शेंडा स्टॉप केल्यानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे 200 लिटर पाण्याला. 200 लिटर पाण्याला इन्स्टंट चुना 250 ते 300 ग्रॅम, मोरतूत 500 ते 600 ग्रॅम, सल्फर 200 ग्रॅम आणि 0050 1 किलो. आणि त्याच्यानंतर जी स्लरी देत आहे त्यानंतर 15 दिवसांनी तुम्हाला जमिनीतून द्यायचं आहे एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत 10 किलो सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे एसओपी. हे कुठलीही जमीन असू द्या, तुमची हलकी भारी मध्यम जमीन असू द्या, 90-95 दिवसाच्या दरम्यान हे एक ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय. आणि त्याच दरम्यान त्याच्या 4-5 दिवस अगोदर तुम्ही पुन्हा इन्स्टंट 250 ते 300 ग्रॅम, मोरतूत 500-600 ग्रॅम, 0050 1 किलो, त्याच्यासोबत सल्फर 200 ग्रॅम असा एक स्प्रे दिल्यानंतर 8-10 दिवस जाऊ द्या. 8-10 दिवसानंतर परत एकदा रिपीट स्प्रे करा. एसओपी 1 किलो, कॉपर 400 ग्रॅम, टिल्ट 25 मिली. 100-110 दिवस होतील, काडी पांढरी पडून चॉकलेटी रंग यायला सुरुवात होईल. घडाचं पालन पोषण खूप चांगलं झालेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. नीट लक्षात घ्या, व्हिडिओचा विषय आहे सूक्ष्मगड निर्मिती झाल्यानंतर त्या घडाचं पालन पोषण करण्यासाठी पोटॅश आणि पालाशयुक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा. बघत असताना चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब देखील त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. कारण रिकटचे बाग असतील, तुमचे रेग्युलर बागा असतील, एक्सपोर्टचं काम असेल, वेगवेगळ्या व्हरायट्या असतील, त्या ठिकाणी सूक्ष्मगड निर्मिती तुमच्याकडे होते 40 ते 60 दिवसामध्ये, परंतु त्या घडाचं पालन पोषण तुमच्याकडून होत नाही आणि त्यामुळे ऑक्टोबर छाटणीमध्ये त्या ठिकाणी घड बाळीवर जाणे, घड गोळी होणे, घड जिरणे या समस्या येतात. आणि घडाचं पालन पोषण चांगलं जर नाही करता आलं तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचा माल त्या ठिकाणी घडाचा सांगाडा न मिळवल्यामुळे होतो. आणि त्यासाठी तुम्हाला पालाशयुक्त आणि पोटॅशयुक्त, पालाश म्हणजे पोटॅश, पुरद म्हणजे त्या ठिकाणी फॉस्फरस, या खतांची मात्रा वरतून कशी द्यायची, जमिनीतून कशी द्यायची याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर मांडत असताना शेंडा स्टॉपिंग नंतर बोर्डोच्या 3 ते 4 फवारण्या, त्यामध्ये एक फवारणी मी तुम्हाला सांगितली. एसओपी कॉपर टिल्टच्या 2 फवारण्या सांगितल्या. तत्पूर्वी जे शेतकरी अजूनही सप्टेन पर्यंत आहे, सप्टेन करताय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या माध्यमातून नायट्रोजन आणि फॉस्फरसयुक्त खताचा वापर म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी 2 खतांचा वापर करू शकतात. पोटॅशयुक्त खताचा वापर करत असताना 13-0-45 नायट्रोजन आणि पोटॅश, त्याचप्रमाणे 12-61 या खताचा वापर म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस. त्याचप्रमाणे स्लरीचं नियोजन तुम्हाला 65-70-75 दिवसाला करायचं आहे, जी 4 स्ट्रोक आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि गुळाची स्लरी आहे. वरतून तुम्हाला सातत्याने लक्ष ठेवायचे डाउनी मिल्ड्यू असेल, करपा असेल, झॅन्थोमोनस असेल या गोष्टी, कारण आपल्याला पानं हे शेवटपर्यंत टिकून ठेवायचे आणि आपल्याला अतिरिक्त खर्च देखील त्या ठिकाणी कमी ठेवायचा आहे. खरड छाटणीमध्ये सूक्ष्मगड निर्मिती ही 100% होते, आपोआप होते. सप्टेन करता तुम्ही सुरुवातीला जे नियोजन करता, परंतु तो सूक्ष्मगड तयार झाल्यानंतर काडीमध्ये त्याचं पालन पोषण शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून परत एकदा सांगतो की 60-65 दिवसापासून 100 दिवसापर्यंत जे सूक्ष्मगडाचं पालन पोषण होत असतं तिथं फॉस्फरस लेवल ही वेलीमध्ये चांगली ठासून भरता आली पाहिजे.
ती भरताना आपण किती फॉस्फरस दिला तो उचलला जात नाही, त्याच्यासाठी ती स्लरी देणं गरजेचं आहे. 63% कमीत कमी वरती वेलीमध्ये तो फॉस्फरस गेला पाहिजे. त्यानंतर पोटॅशयुक्त खतांचा वापर करत असताना अगदी 10 किलो एसओपीचा वापर फक्त प्लॅटिनम सोबत करायचा आहे. वरतून एसओपी कॉपर टीलच्या फवारण्या तुम्हाला 2 ते 3 घ्यायच्या आहेत. चुना मोरचूत बोर्डोच्या फवारण्या 3 ते 4 घ्यायच्या आहे. शेंडा टॉपिंग करून अगदी आरामशीर कमीत कमी खर्चामध्ये चांगलं घडाचं पालन पोषण करून घेण्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा होता. तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.